सुंदर दिसते. थोडंसंच पाऊस पडला, 8 दिवस झालं, पण नुसतं हिरवळगार. आणि हे ते काम चालू आहे. पनवेल ट्रेनने यायचं. पनवेलला ट्रेन मिळते, दिवा पेठ. पनवेलला आला तर तुम्हाला दिवा पेठ मिळते. 12ची असते वाटते आणि एक 10:40ची असते. तुम्हाला जर सकाळी यायचं तर सकाळी, नाही तर संध्याकाळी. सगळं नवीन नवीन पडलं ना. हे समजा अगोदरच होत्या ह्या बिल्डिंग. हे रसायनीच्या इकडे आहे ना, पनवेल साईडला. आता रसायनी येणार. इकडे कोण पहिला राहतच नव्हतं, इथे बिल्डिंग वगैरे नव्हतं, पण आता झालं. कारण जवळजवळ कोरोनापासून जास्त मी प्रवासच नाही केला आहे. ट्रेन गाडीने गेला. ह्या बिल्डिंग आताच झालं. तेव्हा बांधकाम वगैरे चालू होतं बिल्डिंगचं. भारतीय ट्रेन, इंडियन रेल मालगाडी आहे. खतं वगैरे आली असतील याच्यामध्ये. शेतकऱ्यांना खतं बियाणं नाही, पण खतं येतात. अन्नधान्य पण प्रोव्हाइड होतं ना तिकडनं. मालगाडी स्वस्त पडते आता. गहू येत असतो, गहू जास्त. गहू काय महाराष्ट्रामध्ये नाही पिकत. महाराष्ट्रामध्ये फक्त राईस पिकतो, तांदूळ पिकतो. आंबे आहे. रसायने घेतलं, आताही रसायनाला. लेट आली ट्रेन 12:20ला, म्हणून एकदम फास्ट. जास्त नाही. पेनला थांबेल जरा 5 मिनिटं. पेनला काय थांबूनच राहणार. नाही, सोमटणे आहे फर्स्ट. सोमटणे, आता रसायने. हा सोमटणे आणि मुंबई, पनवेल टू मुंबई
पनवेलकडून जाताना शिवूरच लागतो समोरून. तर असं वाटते की हा शिवूर आठवण राहत नाही सोबत टॉवर बघा पडलं किती. पहिला इकडे शेती करायची लोक, आता सोडून दिले. आता पैसा आला ना भरपूर म्हणून शेती नाही करत. किती सुंदर दिसते ना हिरवळ. पाऊस थोडंसं पडलं की लगेच झाडं अशी उतावळी होतात. हिरवळ लगेच ताबडतोब त्यांच्यावर होते. इकडूनच ना कासारभट आहे. आता इकडनं तो डोंगर आहे ना, डोंगराच्या पलीकडे कासारभट माहिती पडत नाही इकडे की कासारभट कुठल्या साईडला येते, कोणाला समजत नाही. डोंगराच्या त्या पलीकडे कासारभट आहे. हा डोंगर दिसतो ना, हा बघा समोरचा डोंगर, त्याच्या पलीकडे कासारभट, त्या साईडला रस्ता तिकडला.